15 ते 20,000 लोकांची गर्दी जमली असेल आणि तुम्हाला असं सांगितलं जाईल की लोकांशी बोला, तर तुम्ही विचाराल माईक कुठे आहे, बरोबर ना? मग लाऊडस्पीकर चांगला आहे की नाही, त्यातून तुमचा आवाज दूर बसलेल्या लोकांपर्यंत पोहोचतोय की नाही, हेच तुम्ही तपासाल ना. तुम्ही विचार करा, आजपासून सुमारे 150 वर्षांपूर्वी अशी एक व्यक्ती होती जिने 20,000 किंवा त्याहून अधिक लोकांना भाषण देण्यासाठी कधीच माईक किंवा लाऊडस्पीकरची गरज भासली नाही. विशालात विशाल जनसमुदायाला 5 ते 6 तास बांधून ठेवण्याची क्षमता होती. खूप दूर बसलेल्या किंवा उभ्या असलेल्या लोकांपर्यंतही त्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत असे. नमस्कार जी, मी हरप्रीत यांचे स्वागत करते. ज्यांच्या बुलंद आवाजाबद्दल आपण आज बोलत आहोत ते आर्य समाजाचे महान धन, आपल्या काळातील उच्च दर्जाचे शास्त्र महारथी पंडित गणपती शर्माजी. बोलण्यात इतके निपुण की श्रोत्यांना पंडितजींच्या व्याख्याना ऐकण्याबद्दल एक प्रकारचं आकर्षणच वाटायचं. म्हणतात की त्यांच्यात दुसऱ्यांना मोहून घेण्याची इतकी सुंदर कला होती की विरोधकही पंडितजींवर प्रेम करत असत. आणि बोलण्याच्या क्षमतेचं उदाहरण तर आपण आधीच दिलंय. ही रोख नावाचं गाव आहे. खांडा येथील जाटांनी जेव्हा रात्रीसाठी काशीचे पंडित शिवकुमारजींना बोलावलं होतं आणि सामना होता पंडित गणपतीजींशी. फक्त दर्शनानेच पंडित शिवकुमारजींनी या सामन्यासाठी नकार दिला होता, कारण पौराणिक पंडित शिवकुमारजींसोबत पंडित गणपतीजींचा 2दा शास्त्रार्थ झाला होता, ज्यामध्ये पंडित गणपतीजींनी आपल्या ज्ञानाने त्यांना पराभूत केलं होतं. म्हणतात की त्यावेळी पंडित शिवकुमारजींनी रोहतकवासियांकडून शास्त्रार्थात भाग घेण्यासाठी 600 रुपये आगाऊ घेतले होते, जे आजच्या काळात 6 लाखांपेक्षा जास्त होते. त्यांनी जाटांना ते 600 रुपये परत दिले आणि तिथून लगेचच निघून गेले. म्हणून शास्त्रार्थ न होता देखील पंडित गणपतीजी विजयी झाले. अनेक वेळा आणि अनेक ठिकाणी शास्त्रार्थाची आव्हानं स्वीकारत पंडित गणपती शर्मा यांनी शास्त्रार्थ केले आणि नेहमीच विजयी राहिले. साल होता 1873, राजस्थानमधील चुरू नगर. पंडित बाळीरामजी वैद्य ब्राह्मण यांच्या घरी पुत्ररत्नाचा जन्म होतो आणि त्याचे नाव ठेवले जाते गणपती. हा मुलगा अत्यंत बुद्धिमान होता. जसा जसा तो मोठा झाला तसा तसा त्याने ज्ञान मिळवत गेले. त्याने शिक्षण कानपूर आणि काशी येथे घेतले. यानंतर तो आपल्या मूळ गावी चुरूला परतला. महर्षी दयानंद सरस्वती यांचे शिष्य आणि राजस्थानमधील वैदिक धर्माचे महान प्रचारक श्री कालूरामजी जोशी यांच्या प्रभावामुळे ते असे आर्य समाजी झाले आणि वैदिक पद्धतीने जीवन जगू लागले. तरुणपणाच्या उंबरठ्यावर असतानाच पंडित गणपती शर्मा काव्य, व्याकरण, तत्वज्ञान, साहित्य इत्यादी विषयांचे विद्वान बनले आणि शास्त्रार्थ करू लागले. हा तो काळ होता जेव्हा महर्षी दयानंद सरस्वती आणि त्यांचे उत्साही अनुयायी यांनी संपूर्ण देशभर वेदांचं पुनरुत्थान करून नव्या युगाची सुरुवात केली होती. पंडित गणपती शर्मा यांनीही शास्त्राच्या माध्यमातून वैदिक धर्म आणि संस्कृतीच्या प्रचाराचे कार्य सुरू केले. वैदिक सिद्धांतांबद्दल त्यांनी कधीही कोणताही तडजोड केला नाही आणि कधीही त्यावर आच येऊ दिली नाही. जर एखादा व्यक्ती वैदिक सिद्धांतांमध्ये सांगितलेली गोष्ट मान्य करत नसेल तर तुम्ही त्याच्याशी वाद घालायला कधीही संकोच करत नव्हता. योग्य वेळी ते ख्रिश्चन, मुसलमान, जैन लोकांशी स्वतः शास्त्रार्थ करायचे. पौराणिकांशी तर नेहमीच संघर्ष व्हायचा. संस्कृतचे पंडित सामान्यतः कोरडे व्याख्याती मानले जातात, पण पंडितजींमध्ये विनोदाची मात्रा भरपूर होती. म्हणतात की ते इतके गोड बोलायचे की लोक त्यांच्या भाषणात तासनतास बसून राहायचे. तो वर्ष होतं 1900, सप्टेंबर महिना, 6 तारीख. काश्मीरच्या श्रीनगरमध्ये एक पाद्री जॉन्सन आला, जो संस्कृत भाषा आणि तत्वज्ञानाचा विद्वान होता. त्याने काश्मीरी पंडितांना शास्त्रार्थाची आव्हानं दिली होती. कोणीही तयार न झाल्याने पाद्री महाराज प्रताप सिंग यांच्याकडे गेला आणि म्हणाला की आपल्या राज्यातील पंडितांशी शास्त्रार्थ घडवा, अन्यथा मला विजयपत्र द्या. महाराजांनी राज्यात संदेश पाठवला. विद्वान पुढे आले आणि पाद्रीला पराभूत केले, पण सांगूनही राज्यातील कोणताही पंडित शास्त्रार्थासाठी तयार झाला नाही. महाराजांना ही गोष्ट फारच ऐकटली. मग कोणीतरी महाराजांना सांगितलं की एक आर्य समाजी पंडित काश्मीरमध्ये आला आहे, ज्याची विद्वत्ता संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. महाराजांनी लगेच त्याला हजर होण्याचा आदेश दिला. राज्याच्या पंडितांच्या विरोधात पंडित गणपती शर्मा यांनी महाराजांच्या आदेशाचं पालन केलं आणि ठामपणे उभे राहिले.
पाद्री समोर पंडित गणपती शर्मा यांना पाहून पाद्री घाबरला आणि कारणे सांगू लागला. पण महाराजांच्या ठामपणामुळे त्याला शास्त्रार्थ करावा लागला. शास्त्रार्थात पंडितजींनी पाद्री जॉन्सन यांनी वैदिक तत्वज्ञानावर केलेल्या आक्षेपांना उत्तरं दिली. शास्त्रार्थातील प्रश्न संस्कृत मध्ये झाले. सर्व राजपंडित शास्त्रार्थात उपस्थित होते. पंडित गणपती शर्मा यांच्या तर्क, युक्त्या आणि वेद वगैरे शास्त्रांचे कधीही न ऐकलेले, न पाहिलेले ज्ञान आणि त्यांचे प्रमाण व त्यांचे अर्थ ऐकून राजपंडितही थक्क झाले होते. पुढच्या दिवशीही शास्त्रार्थ चालू राहणार होता, पण त्याआधीच पाद्री जॉन्सन गुपचूप निघून गेला होता. आर्य जगतातील सुप्रसिद्ध विद्वान पंडित नरदेवजी शास्त्री वेदतीर्थ यांनी परोपकारी जून 1961च्या अंकात प्रकाशित केलेल्या आपल्या आठवणींमध्ये लिहिले होते की पाहायला गेलं तर गणपती शर्मा सावळ्या रंगाचे दुबळे पत्रे होते. त्यांची आकृती विकृती पाहून त्यांच्याबद्दल श्रद्धा बसत नव्हती की ते व्याख्यान करतात असे. पण जेव्हा ते व्याख्यान देण्यासाठी उभे राहत असत तेव्हा कुठून तरी त्यांच्यात अशी ताकद येत असे की ते 2-3 तास सलग बोलत असत. स्वामी श्रद्धानंदजी यांनीही लिहिले होते की लोकांमध्ये पंडितजींबद्दल श्रद्धा निर्माण होण्याचं कारण केवळ त्यांची विद्वत्ता आणि व्याख्यान कला नव्हे, तर त्यांचा शुद्ध आणि उच्च आचार धर्म व सेवाभाव होता. वर्ष होते 1912 जून महिना. वेद प्रचाराच्या कार्यात पंडितजी अत्यंत व्यस्त राहू लागले होते. ते आपल्या आरोग्याकडे लक्षच देत पाहते. 103 ताप असतानाही ते व्याख्यान देणं थांबवत नव्हते. परिणामी आजाराने त्यांना इतके जखडले की फक्त 39 वर्षांच्या वयातच पंडित गणपतीजींनी शेवटचा श्वास घेतला. जूनच्या 27 तारखेला पंडितजींचे निधन झाले होते. अल्पवयात त्यांचे जाणे आर्य समाजासाठी अत्यंत दुःखदायक होते. त्यांचं जीवन आजही वैदिक धर्माच्या रक्षक म्हणून पूजनीय आणि स्मरणीय आहे. महर्षी दयानंद सरस्वती यांच्या शिष्य परंपरेत प्रत्येक क्षेत्रात अनेक दिग्गज विद्वान आढळतात. जेव्हा कधी शास्त्रार्थांचा उल्लेख होतो तेव्हा पंडित गणपती शर्मा यांचं नावही मोठ्या अभिमानाने घेतले जाते. अशा प्रख्यात विद्वान, स्वामी, विनोदी आणि दिग्गज पंडित गणपती शर्मा यांना आर्य समाज नेहमीच कृतज्ञतेने स्मरतो.